नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. गजानन महाराज भक्त परिवाराच्या वतीनं श्री गजानन विजय ग्रंथाच्या एकदिवसीय महापारायण सोहळ्याचं आयोजन मानवत येथे करण्यात आलं होतं. या महापारायणास एकाच वेळी राज्यभरातील 15,000 भक्तगण सामूहिक पारायणास बसले होते. संत गजानन महाराज भक्त परिवाराच्या वतीनं वापी गुजरात येथील गजानन भक्त शशिकांत दादा पोकळे यांच्या मूळ संकल्पनेतून महापारायण सोहळा आयोजित करण्यात आला होता. तर अमरावती येथील संध्या देशपांडे या मुख्य पारायण वाचक होत्या. महापारायणाच्या नंतर महाआरती व महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. तसेच पारायणास बसलेल्या 15,000 भक्तांसह उपस्थित 3,000 सेवेकरी व उपस्थितांना प्रसाद रूपी 30,000 रुद्राक्षांचं वाटप करण्यात आलं. या महापारायण सोहळ्या समितीचे अध्यक्ष दत्तप्रसाद बांगड, स्वागताध्यक्ष आमदार राजेश विटेकर, कार्याध्यक्ष डॉक्टर अंकुश लाड, पंकज आंबेगावकर, उपाध्यक्ष कल्याणराव शिंदे, ज्ञानेश्वर मोरे, सुरेश काबरा, प्रकाश बारहाते, कोषाध्यक्ष संतोष काबरा, पुरुषोत्तम लाहोटे, बालाहाते बारहाते, अमोल गडम, दिनेश देशमुख, नितीन कमळू आदींची उपस्थिती होती. संबंध महाराष्ट्रातून संबंध देशातून आलेल्या सर्व भक्तांचे सर्वप्रथम एक या क्षेत्राचा विधानसभेचा सदस्य आमदार म्हणून तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आज कार्यक्रम करत आम्ही पाहिल्यानंतर आम्हालाही वाटत होतं की खरोखर एवढी मोठी भक्त मंडळी या ठिकाणी येईल का आणि हा कार्यक्रम यशस्वी होईल का. आणि खरोखर पोकळे दादांनी जी जिम्मेदारी या सेवा समितीवर दिली आणि त्यांनी पंढरपूरमध्ये सांगितले की मानवता तुम्हाला कार्यक्रम घ्यायचा आहे, यशस्वी होईल अथवा न होईल आम्ही त्या ठिकाणी पाहू, पण तुमच्यावर जिम्मेदारी देऊ. मी दादांना या ठिकाणी विचारू इच्छितो की हा कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये सक्सेस झालो अथवा नाही. धन्यवाद तुमचे आणि सर्व सेवा समितीचे. आणि या कार्याला खरं तर मानवत ही अध्यात्माकडे या ठिकाणी वळत आहे. मी पूर्वी सांगितलं की एक वेगळ्या कारणास्तव मानवत या ठिकाणी ओळखलं जायचं, परंतु आज खऱ्या अर्थानं अध्यात्माकडे हे मानव शहर या ठिकाणी ओळख चाललेला आहे. आणि अनेक मोठमोठे सप्ते, अनेक मोठमोठे असे धार्मिक कार्यक्रम, आध्यात्मिक कार्यक्रम या शहरामध्ये त्या ठिकाणी झालेले आहेत. लाखोंच्या वर भक्त मंडळी या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी सहभागी झालेली आहे. आणि खरोखर या विधानसभा क्षेत्राचा विधानसभेचा सदस्य आमदार म्हणून मला गर्व आणि अभिमान आहे की खऱ्या अर्थानं या मतदारसंघाचा मी आमदार आहे आणि अशा पद्धतीचे कार्यक्रम हे माझ्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी होत नाही.